एकी दिल्लीमध्ये तरी ती पाहायला मिळालेली आहे। कारण खासदार सुप्रिया सुळे असोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार असोत, सर्वांच्या आत्ताच्या आंदोलनामध्ये सहभाग होता। त्यांना विनंती केली, त्यांच्यावर प्रार्थना केली की ह्या भाजपच्या सरकारला, त्यांच्या लोकांना थोडी सुबुद्धी सुदबुद्धी द्यावी। हे तरुण मुलं तिथं भांडतायत, लढतायत, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतायत। हो, आता आम्हालाही त्रास दिला, आम्हाला अडवलं, काल मारहाण झाली, हे सगळं आम्ही सहन करू। आम्ही राजकीय लोक, आम्हाला ही सवय असते। पण ती तरुण मुलं, विद्यार्थी मुलं, लहान लहान मुली, लहान मुलं, कुणाची तर 18 वय पण नाही, अशा मुलांवर अत्याचार करणं, त्यांना मारणं आणि स्ट्रॅटेजिकली करणं, फक्त पोलीस नाही आहे, फक्त सीआरपीएफ नाही आहे, होमगार्ड म्हणून असे वेगवेगळे लोक आलेत प्लेन क्लोजमध्ये, भाजपचे कार्यकर्ते, आणि ते त्या काठ्याला खिळे ठोकून हे लोकांना मारतात। आम्हाला मारताना आम्हाला कळलं त्या लहान मुलांची काय अवस्था झाली असेल। बरं, त्यांनी काय करतात, कुठं काय विरोध करत होते। दुर्दैवानं हा अन्याय झाल्यामुळे आज त्या मुलांचं भविष्यात काय होणार ही सुद्धा चिंता सामान्य नागरिकाला पडलेली आहे। एक काँग्रेस पक्ष म्हणून यांनी निर्णय घेतला, काँग्रेस पक्षाने, की आपण त्यांना पाठिंबा द्यायचा, त्या प्रोटेस्टला पाठिंबा दिलेला आहे। तिथं जाऊन त्यांचं प्रोटेस्ट हायजॅक करायचं, आपलंच काँग्रेस पक्ष म्हणायचं, हे आपण करायला नको। हा एक चांगला मेसेज जनतेपुढे गेलेला आहे। त्यामुळे आपण मागे राहून त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्यावर अन्याय होत असताना आवाज उठवायचं म्हणून तो पंतप्रधानांच्या घरी आवाज उठवला, आज गांधीजींना अभिवादन केलं। उद्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तरच संसद चालणार, नाहीतर संसद चालणार नाही। पण या सगळ्यामध्ये आपल्यासोबत आता रवींद्र चव्हाण पण आहेत। या सगळ्यामध्ये तुम्ही विशालजी, तुम्ही स्वतः इंडिया आघाडीचेच एक प्रकारचे घटक पक्ष, म्हणजे अपक्ष खासदार आहात, आणि त्यावेळी एक जो निर्माण झाला होता पेच, तो असा त्यांनी तुम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे। त्याचवेळी एक असं झालं होतं की इंडिया आघाडीचे अनेक खासदार तिथे गेले होते, आणि त्यावेळी असं निर्माण झालं की इंडिया आघाडीचे खासदार जातात, काँग्रेसचे कोणी जात नाहीत का जनता? बघा, पवन खेडाजी त्या ठिकाणी गेलेत, काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्या आंदोलनाला दिलेला आहे। जी लागेल ती मदत देण्यासाठी सुद्धा आम्ही सपोर्ट द्यायचा निर्णय घेतलेला आहे, आम्ही देणार आहे। काँग्रेस पक्ष तिथं जाऊन त्यांचं हायजॅक आमच्या राजकीय फायद्यासाठी आम्ही हायजॅक करतोय असा मेसेज जाऊ नये म्हणून मागे राहिलेलो आहे। त्यांच्यावर अत्याचार झाला, आम्ही रस्त्यावर उतरलो, मार आम्ही खाल्ला, त्या मुलांचाही खाल्ला। त्यांच्यावर अत्याचार होताना आज आम्ही गांधीजींकडे प्रार्थना करायला गेलो। अजून आम्हाला खूप काही करायचं आहे, पण तुम्ही पाहिलं 100 खासदारांना अडवण्यासाठी इथं हजारांची फोर्स, एका खासदारामागे 100 पोलीसकर्मी या ठिकाणी वापरले जातात, म्हणून या ठिकाणी आज त्रास होतो। पण हे आंदोलन लोकसभेत चालूच ठेवणार। आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूनं आवाज बुलंद करू। विरोधक हे विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम असतील जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही। आणि खासदार विशाल पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर उद्यापर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तरच संसदेचं कामकाज, सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालू शकेल, अन्यथा विरोधक त्यांच्या मुद्द्यांवरती ठाम असतील। कारण सोमवारपासून आजपर्यंत, गुरुवारपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी संसदेमध्ये विरोधकांनी लावून धरलेली आहे। चर्चा झालेली नाहीये, एक प्रकारे डेडलॉक निर्माण झालेला आहे। हा डेडलॉक सोडवण्याची जबाबदारी ही अर्थातच सरकारची आहे, दोनही बाजूंची आहे। त्यामुळे दोन्ही बाजू, मग ते सत्ताधारी असोत किंवा ते विरोधक असोत, दोघांकडनं आता समन्वयाची भूमिका कशी घेतली जाते, चर्चा कशी केली जाते, यावरतीच या आंदोलनाची पुढची दिशा ही निश्चितपणे अवलंबून असेल। आंदोलन अराजकीय होतं, आंदोलनामध्ये राजकीय एलिमेंट्स नव्हते, राजकीय नेते नव्हते, राजकीय अजेंडा नव्हता। पण त्यानंतर हळूहळू हे आंदोलन जसं विस्तारलं, हे आंदोलन जसं देशव्यापी झालं, तशी सगळ्या विरोधकांनी, अनेक राजकीय पक्षांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि त्याचं स्वरूप हे विस्तारत गेलं। गल्लीपासून दिल्लीपर्यंत या आंदोलनाचे पडसाद, परिणाम सध्या आपण सर्वच जण पाहतोय। महाराष्ट्र असो, मुंबई असो, राज्यातली इतर अनेक शहरं असोत, कोणतंही शहर, कोणतंही राज्य या आंदोलनापासून अपवाद राहिलेलं नाहीये, या मुद्द्यापासून अपवाद राहिलेला नाहीये।